अरे रंगाची डबी दाखव बेटा. पावडर कोणता रंग आहे रुद्र? हा गुलाबी रंग आहे. हे गुलाबी म्हणतो उदा रंग आहे. असा काही रंग आहे मस्त एकदम. हा रुद्र पाकिरी हारीक झाला एकदमच मस्त. तर नमस्कार सगळ्यांना. तर चला मग तुम्हाला आता आलेल्या बैलपोळा. तर बैलपोळ्यासाठी काय काय सामान लागतं ते तुम्हाला सगळं दाखवते मी. कारण की बैलाच्या सजावटीसाठी म्हणजे घुंगरं, दोर, नाथ्या, अजून असे काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात सामान जे बैलासाठी नवीन घेणं पडतं. तर तेच मी आता काढते आणि तुम्हाला दाखवते आमच्या ते काय काय आणता बैलाला काय काय नाही. तर चला आज खूप सारं काम केलं म्हणजे घरातलं सुद्धा गिदाडा मोडणं चालू आहे. कारण आता गौरी गणपती यायला लागलेले. गणपतीसाठी सुद्धा काम करणं चालू आहे. म्हणजे गणपतीसाठी डेकोरेशन करणे, गणपतीसाठी घरासाठी घरात गिदाडा मोडणे. आणि हां, आमच्या आधी महालक्ष्मी बसत नाही कारण की आमच्या आधीपासून बसत नाही. तर महालक्ष्मीसाठी मी सुद्धा आईच्या घरी जाणार आहे. आणि म्हणजे ते कसं आमच्या घरी आधीपासून म्हणजे आमच्या घरी अजून बी बसेल नाही महालक्ष्मी. आईच्या घरी आधीपासून बसता. तर आम्ही महालक्ष्मी तिथेच जाणार आहे. तर पहिले आपला पोळ्याचा सण करून घेऊया. आणि पोळ्याचा सण झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला आमच्या आधी देवीचा निवड सुद्धा घेऊन जाणं पडतो. तर तिथे सुद्धा मी थोडासा कुठे शूट करणार असे ते तुम्हाला दिसणार ते व्हिडिओमध्ये. आणि मग ते झाले की मग लगेच दुसऱ्या दिवशी गणपती बसता. नाही, हरतालिका येते. हरतालिकेची पूजा करणं पडते. त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपती बसता. आणि चौथ्या दिवशी आपल्या महालक्ष्मी बसता. तर आम्ही गणपती बसूया. गणपती बसल्याच्या नंतरच मग आम्ही जालन्याला जाणार आहे. तर चला मग तुम्हाला आपल्या बैलपोळ्याचं सामान दाखवते. धावतो एकदा त्या मतानं रुद्दू थांब गाठ सोडून चाल बरं. हा काय पाहिजे तुले? केक केक आहे का तो? कोणाचा केक आहे तो? हे बाय पाव फुल आहे. हो तोडशीन आरामानं. कोणासाठी आणलं बेटा सांग रे. ते बापा रे घुंगरे आणले का रे? कलर कोणता आहे सांगायचे. तर ही घुंगरा आहे आपली अजून. हा आपल्या घरात आहे. ते मागच्या वर्षाची घुंगरच कुठे ठेवलाय? याला घुंगरा ना आहे बा पा असं काही सामान आणलं आपण बैलासाठी. कसं बांधता गळ्यात? कसं बांधता गळ्यात ना? नाही हे शिंगोटी मध्ये बांधायचं आहे. म्हणजे शिंगाई मध्ये दोन घेतात. दोन बैल दोन आहेत मग ते. वाचर मस्त. अरे बाबा दोन मोरखे आहे त्यांना था माहित नाही का? बैल दोर आहे. एवढं आणलं काय? झालं संपलं. बाकीचे आपल्याला गोंडे गिंडे मागच्या वर्षाचे जायचे. घुंगर कोणते घुंगर आहे बरं एकदा आम्हाला पाहू दे बरं. बरोबर आहे चांगले आहे की काय? सगळं सामान आणते मागचं राहील. हा पाहू बरं काय आहे. अरे रंगाची डबी दाखव बेटा. पावडर कोणता रंग आहे रुद्र? हा गुलाबी रंग आहे. हे गुलाबी म्हणतो उदा रंग आहे. असा काही रंग आहे मस्त एकदम. हा रुद्र पाकिरी हारीक झाला एकदमच मस्त. कसं वाचतात बेटा? बैलायचं आहे काय? बैलची पाजल बैल म्हणतात बैची म्हणते. हा हे बी बैची आहे काय? हे असं बैची आहे काय? ते आई गेली आणि अजून बैची होय बरं एकदा काय. आणि ते पायवर जाय बरं होय लवकर. चाल म्हणा लवकर. तर जुनं पुतळा आणलं आपलं जमलून. पाहा जुन्या पुतळ्यात काय काय आहे. एका काय ठेव नव्हतं सामान. पाय घुंगरा पायना ह्याला सगळं जुनच माल आहे तिथं. जुने घुंगरा आपले द्या. थांब रे बेटा हे पाहू दे. हे नाही धुणं पडता हे पाय का काय छान. घुंगरच आहे का फक्त मग? गळ्यातलं एवढं आहे ना. अजून काय काय पाहिजे?
अजून पाहिजे फुलं पाहिजे लावायला. जोर ते ठेवून दे बटा रे. हा? नाही ठू ठू नाही म्हणतो हा. हे तोंडाला बघायला लागले. काहीतरी लावलं द्या तोंडाला त्या. तर असं काय आपल्या बैलाचं सामान आहे. चाल तरी ठेवून दे. हां ती घोंगड्याचा आवाज बोले धुम घालणं पडतात. आणि हे इकडे कोणते हे ते काय दूध काय ते नाही पाहिजे. वा जमिनी पाहिजे. हे राहू दे. अजून काही पाहिजे पाहिजे सामान काही लागतं का? लागलं तर लय लागतं मग. कमी का काही आणलं तर घेऊन येजा ना पुरेतून. गोंडे आणणार होते गोंडे. हां पुरे जाऊन हे काल दिया बघत काय मस्त हा नाही नाही जुने येते फुलं काय तेरी काटे निघून जा ना. तिथं शिवाय तो ते काय काढून नाही ते. ते खराब झाले नाही. अरे इकडे आणा बे बोट ठेवून द्या. ते बटाटे आपल्या चक्कर पालिश मार. त्याला पालिश मारवायला पडते. पट्टेले पालिश मारवायला पडते. पाय सोने सोने पाहता ओ सोने त्याला पाणी आणतो ब्रश ठेवून दे बरं. डबे फोडशील. ठेवून दे बटा. त्याची पन्नी कुठे सोना त्याला धुवून काढणं पडते. मग त्याला पालिश मारवणार. चाल बरं. गेले मी गंज मारल्या. हा चला पप्पाचं जाईल मालिश करणे. तू चालतो ना. चला चला हा चालतो तू. तर चला मग चाललं तर पालिश मारून देतो. धुवून धावून घेतो. पहिले जरा सुकू देतो आणि मग येतो पालिश मारून. आणि मग तुम्हाला आपल्या कसांडी दिसते एकदम टाकाटक टांगशील. तर असा काही आपला हा व्हिडिओ आहे आजचा. चला घंटी लागेल नाही काय म्हणते त्याला कसांड्या. कसांड्या हा हो ना. ब्रश तर काही मस्त बा तुमचा. हा बरंच आपण चीन म्हणून आणला आहे. तुम्ही बघू शकता बरंच कसं आहे इथं. तिथे कसं रस इथे हे पिऊन गेला रंग. तुझं ना किती पिन लय रस आहे. लय रस आहे आपल्याला. लय कलर आहे आपल्याचं. झमाझम झमाझम. काय चालती मम्मी तू काय चालती. मम्मी पप्पा काय चालता. बटा बटा कलर 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 पप्पा लावला. तुम्ही काय चालता. आता देऊन घ्या आपण कलर. कलर 10 मिनिटात भेटू. याच्यात कोण भरला तुम्ही कलर. मग काशात ठेवतो. डबा फुटला काय मग. मग हा डबा फुटेले आणि कसांड्याले पण सगळे कलर मारलेला आहे. अजून याला कलर मारणं पडेल का. नाही का आता मारच काम नाही का. हो का मग तुम्हाला समजते का रुद्रची भाषा. ती कमेंट करून सांगा आम्हाला. कारण की आम्हाला काय काय हो का काय काय भाषा समजती आणि काय काय भाषा समजत नाही आम्हाला रुद्रची. हाय का रुद्र. हा सोना हे कलर भरणं बाटलीत जागा कुठे फेकलं. झाका माहिती काकूला माहिती बसलेली झाकण दे मला. हा बिस्किट. तर हे असं आम्ही काऊन करायला होतो. या डब्याचं झाकण खाली सांडू राहिला बटा रे. आणि या कसांडीला कलर मारणं होता उन्हे मारून घेतलेले. आता हे वाळू घालणं पाहिजे. काय याळा झाला काय बाळा कलर कोण मारला. आधी सांडायला टाका बघा. आणि तुला मामाच्या घरी जायचं म्हणता. खाली सांड हवं नाही का का खाली सांडायला आलं ना. हो का अहो सांडेल ना. बाळा मामाच्या घरी जायचं बाळा. कोण कोण चाललं. आम्ही कोण. भांडी बी का
बर गाडी मामाच्या घरी गाडी म्हणतो मामाच्या घरी 5 गाडी 5 गाड्या आहेत मामाच्या घरी आणि तुला आणायची की एखादी गाडी मग दीदीला आणायची का बर बघा 5 गाड्या आहे म्हणतो मामाच्या घरी आणि किती एक दीदीला आणायची चला व्हिडिओ काही जास्त मोठा करणार व्हिडिओ एवढंच करणार कारण की आता सध्या सणावारचं खूपच काम चालू आहे घरी म्हणून थोडा व्हिडिओ तुम्हाला उशीर पाहिला चला व्हिडिओ एवढंच करते व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा मी चालतो ना चला हा नमस्कार बाय करा बाय कर बाय हा पप्पी द्या माय उद्या भेटू म्हणा या म्हणा आमच्या घरी बैल पोळ्याले बैल पोळ्याले हा